नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे एक नवीन विषय घेऊन येणार आहे, की खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मला कॉल येतात, की मी माझा जो मागचा व्हिडिओ बनवलेला होता, की अगदी प्रत्येक मार्कावरती किती विद्यार्थी आपले महाराष्ट्रामध्ये होते नीट स्कोरचे. तर त्याच अनुषंगाने खूप साऱ्या मुलांचे मला मेसेज येत आहेत WhatsAppवरती, की मॅडम आम्हाला त्या स्कोरवरती एस-एम-एल पण सांगा. तर अगदी त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही स्क्रीनवरती अगदी मी तुम्हाला एक प्लेन पेपरवरती पूर्ण अगदी मार्कासहित मार्क आणि एस-एम-एल किती येऊ शकतो आपला महाराष्ट्राचा, त्याच्याबद्दल अगदी मी सांगणार आहे. अगदी 700 मार्कपासून ते 500 मार्कपर्यंतचे एस-एम-एस मी सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहू शकता. मी पूर्ण अगदी मार्क आणि एस-एम-एल पण तुम्हाला काढून दाखवते, की रफली म्हणजे लक्षात येईल, की आपला एस-एम-एल महाराष्ट्राचा किती येऊ शकतो अंदाजे. ओके. तर अगदी स्क्रीनवरती मी झूम करून तुम्हाला एक प्लेन पेपरवरती पूर्ण काढून दाखवते, म्हणजे लक्षात येईल, की आधी आपण नीट स्कोर लिहूया. तर नीट स्कोर मी ते 700 काढलेला आहे. तर 700 मार्कावरती जवळ-जवळ आपला एस-एम-एल 205 येण्याची शक्यता आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ओके. हा एस-एम-एल मी सांगत आहे. मार्क आणि एस-एम-एल हे 700चं झालं आणि पुढे 650. तर 650च्या मार्कच्या विद्यार्थ्यांना जवळ-जवळ एस-एम-एल किती येऊ शकतो आपल्या महाराष्ट्रामधून, तर 2585 हा एस-एम-एल येण्याची शक्यता आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातून. पण कुणासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो? ज्या विद्यार्थ्यांकडे डोमेसाईल सर्टिफिकेट्स अवेलेबल आहे, जे विद्यार्थी 85% कोठ्यामधून जे आपल्या महाराष्ट्र राज्यामधून ॲडमिशन्स घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी हा एस-एम-एल असणार आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ओके. आणि पुढे मी तुम्हाला आणखीन स्क्रीनवरती पुढे सांगणार आहे, की 600 तर 600 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांचा एस-एम-एल किती जाऊ शकतो आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर 7616 हा विद्यार्थ्याचा एस-एम-एल जाऊ शकतो. 600 प्लस वाल्या विद्यार्थ्यांचा. पण कधी-कधी काय होतं, की जेव्हा विद्यार्थी 600 प्लस वाले सुद्धा विद्यार्थी असतील, तर ते अदर राज्यांमध्ये पण ॲडमिशन्स घेऊ इच्छितात. ज्या ज्या विद्यार्थ्यांना अगदी महाराष्ट्रामधून जर चांगलं कॉलेज मिळालं नाही, तर दुसऱ्या राज्यामध्ये पण घेऊ शकतात किंवा ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून पण जाणारे बरेच विद्यार्थी असतात, की जसे 700 प्लस किंवा 600 प्लस वाले विद्यार्थी. तिथेही तुम्हाला अगदी 10 ते 15 मार्काचा तुम्हाला तिथे डिफरन्स जाणवेल आणि तिथे एस-एम-एल पण तुमचा 10 ते 15 आणि तुम्हाला वाढण्याची शक्यता आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर हे 600 मार्काचं मी इथं काढलेलं आहे. 7616 हा एस-एम-एल जाण्याची शक्यता आहे. ओके. आणि नेक्स्ट मी आणखी तुम्हाला सांगू इच्छिते, की 550 मार्काच्या विद्यार्थ्याला किती आपल्या महाराष्ट्रामधून एस-एम-एल जाण्याची शक्यता आहे. तर जवळ-जवळ आम्ही डाटा एनालिसिस करून काढलेला आहे, की 14,071 पर्यंत हा एस-एम-एस जाण्याची शक्यता आहे आपल्या महाराष्ट्रामधून 550 प्लस वाल्या विद्यार्थ्यांचं. ओके. आणि नेक्स्ट मी इथं काढलेलं आहे 500 प्लस. तर 500 मार्कच्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना पडलेले आहेत किंवा 500 प्लस वाले जे विद्यार्थी आहेत, तर त्या विद्यार्थ्यांचा एस-एम-एल जवळ-जवळ 21,274 एवढा जाण्याची शक्यता आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातून. ही गोष्ट लक्षात घ्या. तर काय होतं, की काही विद्यार्थी कॉलेज चांगलं नाही भेटल्यामुळे ते सोडतात सीट्स किंवा ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून जातात, अदर स्टेटमधून जातात. असे बऱ्यापैकी 10 ते 15 जवळ-जवळ विद्यार्थी जाण्याची शक्यता आहे. जर त्या पण विद्यार्थ्यांचा जर आपण विचार केला, तर जवळ-जवळ इथेही तुम्हाला 10 ते जवळ-जवळ 15 आणि तुम्हाला एस-एम-एल वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो, अगदी मी तुम्हाला 700 पासून ते अगदी 500 पर्यंत मार्क आणि त्यांचे एस-एम-एल हे पूर्ण सांगितले आहे. तर लक्षात येईल तुम्हाला 700ला 250 एस-एम-एल येण्याची शक्यता आहे आणि शेवटी 500 मार्क प्लस वालेल्या विद्यार्थ्याला 21,274 एस-एम-एल येण्याची दाट शक्यता आहे. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो पूर्ण तुम्हाला मार्क 700, 650, 600, 550 आणि 500 ह्या मार्कावरती एस-एम-एल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बऱ्याच पैकी विद्यार्थ्यांची मला मेसेज पण येतात, की मॅडम सीट्स आपल्या टोटल सीट्स किती आहे? तर महाराष्ट्रामध्ये जवळ-जवळ आपल्या टोटल सीट 4,950 ह्या टोटल सीट्स आहेत आपल्या महाराष्ट्रामधून आणि त्यामध्ये स्टेट कोठ्यामध्ये जर विचार केला आपल्या स्टेट कोठ्याचा जर आपण विचार केला तर 3,976 ह्या स्टेट कोठ्यामध्ये सीट्स आहेत आणि इथल्या 15% जर आपण विचार केला तर 776 ह्या 15% इथे सीट्स अवेलेबल आहेत महाराष्ट्रामध्ये आणि अदर म्हणजेच आपल्या डिफेन्समधले जर विचार केला डिफेन्स 1, 2 आणि 3 ह्याच्यामधला विचार केला तर 158 ह्या अशा सीट्स आहेत. म्हणजे तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, इथे मी 85% कोठ्यामधल्या ज्या सीट्स आपल्या महाराष्ट्रामधून
किती अवेलेबल आहेत, तर ह्या 3,976 आहेत आणि 15% ने तुम्ही जर सीट्स विचार केला तर इथं 776 आहेत. तर टोटल तुम्ही पाहिलात तर इथे 4,950 सीट्स इथे टोटल आपल्या महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर असेच मी तुम्हाला अगदी युजफुल व्हिडिओ प्रत्येक वेळेस सांगत राहील. अगदी ह्यावेळेस तुम्हाला मी 700 पासून ते 500 पर्यंत अगदी मार्कावरती एस-एम-एल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच तुम्हाला जर नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि असाच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या WhatsApp ग्रुपला पण जॉइन होऊ शकता आणि मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलाच आहे. त्यावरती तुम्ही एनी टाईम कॉल करून अगदी अधिक माहिती विचारू शकता. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या गरजू मित्रांना, नातेवाईकांना पण तुम्ही हा व्हिडिओ पाठवा की जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल. ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक